तर दरम्यान या प्रकरणावरती शिरसाट यांनी सुद्धा काही गंभीर आरोप केले आहेत। जलील यांच्यावरती काय म्हणालेत पाहूयात। नाशिकमध्ये राहणारी निदा खान भिवंडी आणि मुंब्र्यात असताना अचानक संभाजीनगरमधून कशी काय अटक झालेली असू शकते, तुम्हाला काय वाटतं? संभाजीनगर हे राम मंदिरापासून जी झालेली दंगल होती तेव्हापासून हा सेन्सिटिव्ह एरिया म्हणून मानला जातो। अतिरेक्यांच्या कारवाई बहुतेक या संभाजीनगरमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत आणि तिथून घडवल्या जात आहेत। निदा खान प्रकरण हे याच प्रकरणाशी संबंधित आहे। मुंब्रा असेल, मालेगाव असेल किंवा आता नाशिक नवीन, या निदा खानला जी तिथं जी तिने कारवाई केल्या किंवा तिने जी काही धर्मांतराचा जो काही प्रयत्न केला, ज्या पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केला, याचे धागेदोरे संभाजीनगरमध्ये मिळालेत। निदा खान नाशिक कधी तिने संभाजीनगर पाहिलं होतं का? ती संभाजीनगरमध्ये राहत होती का? तर तिथून तिथलचा चालणारा मास्टर माइंड जो आहे, मला वाटतं हे MIMचं षडयंत्र आहे। त्याच्यात इम्तियाज जलील आणि इतर त्यांचे कोणी आणखीन धागेदोरे जे आणखीन दूरपर्यंत पसरलेले त्या लोकांचं हे काम आहे। म्हणून निदा खान जी पळून गेली ती डायरेक्ट संभाजीनगरलाच का गेली? ती मालेगावला का नाही गेली? ती मुंब्र्याला का नाही गेली? म्हणून याचा पोलिसांनी आता त्या पद्धतीने त्याचा तपास करायला पाहिजे। याचं महाराष्ट्रामध्ये जे जाळं आहे, फक्त नाशिक पुरतं नाहीये, नगरमध्ये अनेक घटना घडल्यात, पुण्यात घडलेल्या आहेत, इतर अनेक ठिकाणी घडल्यात, संभाजीनगरमध्ये घडलेल्या आहेत। म्हणून हे जे रॅकेट चालवणारे सूत्रधार जे आहेत त्यांच्यावर आता कारवाई होणे अपेक्षित आहे। निदा खान ही एक मोहरा आहे। नाही संजयजी, मी तुम्हाला माफ करा, थोडंसं थांबवतो मध्ये अशा करता की तुम्ही थेट संभाजीनगरच्या माजी खासदारांचं नाव घेतलंय। हो, मी यासाठी नाव घेतलं, हे जे प्रकरण घडलं त्या टायमाला या निदा खानला पाठिंबा कोणी दिला, सपोर्ट कोणी केला, जाहीर स्टेटमेंट देणारे कोण होते? कोण होते? हेच होते ना, ज्यांचं मी नाव घेतोय त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता। मुंब्रामध्ये जे काही घडलं त्याला पाठिंबा देणारे हेच MIMचे लोक होते, मालेगावमध्ये हेच होते। म्हणून धर्मामध्ये तेढ निर्माण करून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःचं राजकारण करण्यासाठी या सगळ्या बाबी या ठिकाणी घडल्या गेलेल्या आहेत। आणि यांचा हा प्रोग्राम आहे, हा साधा काम समजू नका। कुणा एका मुलीला फसवलं किंवा एखाद्या याला फसवलं इथपर्यंत मर्यादित नाहीये, तर हे उघडकीस आलं म्हणून आपल्याला हे प्रकरण आता आपल्याला पाहायला मिळतंय। असे अनेक ठिकाणी हे प्रयोग त्यांचे चालू आहेत आणि बळजबरीने धर्मांतर करणे, त्यांना पितवणे, त्यांच्याशी लग्न करणे, ह्या सगळ्या बाबी ह्या त्याच्याशी निगडीत आहेत। म्हणून आता ती निदा खान सुद्धा तिच्यावर जेव्हा आलं गंडांतर तर ती संभाजीनगरला आली। बर, मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला। तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, राज्यातले एक मोठे नेते आहात, मंत्रिमंडळाचे सदस्य आहात ज्येष्ठ, तुम्ही थेट माजी खासदारांचं नाव घेतल्यानंतर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांच्याकडे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्याकडे अशी मागणी करणार आहात की या सगळ्या प्रकरणात संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे? निश्चित करणार आहे ना, का नाही करायची? याच्यासाठी मला काय आडपडदा ठेवायची गरजच नाहीये। मी मागणी करणार आहे। उद्याच मी मुख्यमंत्री साहेबांना ज्या ठिकाणी असेल एक तर भेटायचा प्रयत्न करेल किंवा बोलायचा प्रयत्न करेल। आता हे जेव्हा प्रकरण पोलीस हाताळतं ना त्या टायमाला आम्ही कोणताही इंटरफेअर करत नाही, परंतु जेव्हा वास्तविकता समोर येते त्या टायमाला आमची जबाबदारी आहे। आम्हाला वाटतं की आता याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे, म्हणून मी उद्या मुख्यमंत्र्याला भेटेल, SITच्या चौकशीची मागणी सुद्धा करेल आणि ह्या संदर्भामध्ये हे जे मी नावं घेतली त्यांच्याकडून सुद्धा ती संशयाची सुई जी जाते त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी माझी प्रमुख मागणी असणार आहे।